नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 28 जूनला म्हणजे परवा दिवशीपासून तुमची कॅप राऊंड रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता काल तर संडे होता, पहिल्या दिवशी तुम्ही काय रजिस्ट्रेशनला गेलेले नसणार आणि आजपासून बऱ्याच विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्यासाठीची लगबग सुरू झालेली असणार आहे, हे निश्चित आहे. पण मला असं वाटतंय की तुम्ही फॉर्म भरायला जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की एकदा तरी बघावा, कारण कदाचित तुम्हाला या व्हिडिओमध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जी माहिती तुम्हाला नाही आहे ती माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळं या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही जरूर पहा. मित्रो, हा व्हिडिओ मी का बनवत आहे त्याचं कारण, पहिली गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही कॅप राऊंडच्या प्रोसेसचे डिटेल्स माहिती नाही आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, आता फॉर्म भरायला जायचं आहे सर, मग फॉर्म भरू, राहिलेली माहिती नंतर बघू, असं नाही होणार. कारण आज ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरायला जाणार आहेत तर तुमच्याकडं काही गोष्टी अगोदरच रेडी असल्या पाहिजेत आणि तसंही तुमच्याकडे 8 तारखेपर्यंतचा 9 तारखेपर्यंतचा वेळ आहे. त्यामुळं तुम्हाला अजूनही या गोष्टीचा चान्स घेता येऊ शकतो. तर चला बघूया आपण नेमक्या या गोष्टी कुठल्या आहेत ज्या तुम्ही पाहिल्याशिवाय फॉर्म भरायला नाही जायचं. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुमच्याकडं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट कुठली असली पाहिजे ते म्हणजे सर्व डॉक्युमेंट्स. आता हे सर्व डॉक्युमेंट्स कुठले आहेत तर बरेच डॉक्युमेंट्स कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत. त्याचा उल्लेख मी इथं लिहून न करता सांगतो तुम्हाला, की जसं की तुमची 10th मार्कशीट आहे, 12th मार्कशीट आहे, तुमचं पासिंग सर्टिफिकेट आहे, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, त्यानंतर काही कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग जे ओपन कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडं असण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु जे कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांच्याकडे हे सर्व असलं पाहिजे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट. त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही, तर त्याची काय प्रोसेस असेल, तुम्हाला फॉर्म भरताना अगोदरच तिथं पूर्ण माहिती तुम्ही काढून घ्या. अगोदर एका पेजवरती सायबर कॅफे जिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरणार आहात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या ठिकाणी डिटेल्स काढा अगोदर, की तुमचे डॉक्युमेंट्स कुठले कुठले पाहिजेत, रेडी पाहिजे, त्याची बॅग तुमच्या जवळ पाहिजे डॉक्युमेंट्सची. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जे ओपन कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते म्हणजे तुमच्याकडं इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे. आता हे इन्कम सर्टिफिकेट काय काम करणार आहे बघा, कारण महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी आणि त्यांचे पालक जे मध्यमवर्गीय आहेत, गरीब शेतकरी वर्गातून आहेत, छोटे व्यावसायिक आहेत आणि ज्यांचा इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे, 8 लाखपेक्षा कमी आहे. परत एकदा ऐका, ज्या ज्या पालकांचा इन्कम 8 लाखपेक्षा कमी आहे अशा पालकांचं इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्या पल्ल्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. थोडक्यात काय, लॉटरी लागणार आहे त्या विद्यार्थ्यांना, कारण इंजिनिअरिंगची फीस जवळपास 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत आहे वार्षिक. परंतु जर तुमच्याकडे हे इन्कम सर्टिफिकेट असेल, खास करून मुलींसाठी तर ते कंपल्सरी असलं पाहिजे ज्यांच्या पालकांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे. आता हे लॉटरी म्हणून कसं काम करणार आहे ते सांगतो, कारण गेल्या वर्षी शासनानं, आपल्या गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की मुलींसाठी हायर एज्युकेशन फ्री केलेलं आहे. मुलींनो, परत एकदा ऐका, फॉर्म भरायला जाण्यापूर्वी ह्या गोष्टीचं तुम्हाला माहिती असली पाहिजे. ब्लाइंडली जाऊन फॉर्म भरू नका, तिथे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना, त्यातली त्यात मुलींना, तर हे इन्कम सर्टिफिकेट का आवश्यक आहे, कारण तुमच्याकडे जर 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले इन्कम सर्टिफिकेट असेल तर मुलींनो तुमच्यासाठी गर्ल्स फ्री एज्युकेशन पॉलिसी आहे. म्हणजेच ज्या मुलींना हायर एज्युकेशन फ्री देत आहे गव्हर्नमेंट, त्या मुलींच्या पालकांचं चालू म्हणजेच मागील वर्षीचं असतं फायनान्शियल इयरचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असलेलं जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगला फ्री
ॲडमिशन दिलं जाणार आहे. आता हे फ्री म्हणजे फ्री नसतं, तर शासन काय करत आहे, गर्ल्स फ्री एज्युकेशन पॉलिसी जी गेल्या वर्षीपासून सुरू आहे त्याच्या अंतर्गत मुलींना ट्युशन फीस, जी कॉलेजची ट्युशन फीस असते तीच खरं तर खूप जास्त अमाऊंट असते कॉलेजच्या फीसमध्ये, आणि दुसरी गोष्ट एक्झाम फीस ही गव्हर्नमेंट भरणार आहे मुलींनो. सर्व मुलींनी काळजीपूर्वक ऐका, तुमची ट्युशन फीस प्लस एक्झाम फीस ही गव्हर्नमेंट तुमची भरणार आहे. कॉलेज गव्हर्नमेंटचा असू द्या किंवा प्रायव्हेटचा असू द्या, लक्षात घ्या, कॉलेज गव्हर्नमेंटचा असू द्या किंवा प्रायव्हेटचा असू द्या, तुमची ट्युशन फीस प्लस एक्झाम फीस ही तुमची गव्हर्नमेंट भरणार आहे. म्हणजे ही फीस जवळपास 80 ते 90% असते. आता बघा, जर 1 लाख फीस असेल तर 90,000 रुपये तुमची फीस माफ होणार आहे. मग सर 10,000 रुपये कशाचे घेत आहेत ते, तर त्यांची जी डेव्हलपमेंट फीस असते मुलींनो, डेव्हलपमेंट फीस, कॉलेजची जी डेव्हलपमेंट फीस असते ती असते 10%, तेवढी तुम्हाला भरावी लागणार आहे. हे मी मुलींना सांगत आहे. 10% फीस भरायला लागेल. आता विचार करा, 1.5 लाख असेल तर त्याची 15,000 रुपये तुम्हाला भरणं साहजिक आहे. पण वरची जी फीस आहे, आता ही फीस कॉलेज माफ करत नाही, तर शासनाने, गव्हर्नमेंटने गेल्या वर्षी गर्ल्स फ्री एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत 1800 कोटी रुपयाची तरतूद केलेली मुलींच्या शिक्षणासाठी. त्यामुळं ती फीस गव्हर्नमेंटकडून कॉलेजेसला मिळणार आहे आणि तुमचं एज्युकेशन फ्री होणार आहे. त्यामुळे माझी सर्व पालकांना पण विनंती आहे मुलींच्या, की खास करून ज्या मुलींना शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी गर्ल्स एज्युकेशन फ्री आहे. 10% फीस, 10-15,000 रुपये फीस इंजिनिअरिंग कॉलेजची, जिथं 1.5 लाख फीस आहे तिथं 10-15,000 रुपये आपण सहज भरू शकतो. त्यामुळे ज्या मुलींना शिकण्याची इच्छा आहे, इंजिनियर होण्याची इच्छा आहे किंवा फार्मासिस्ट होण्याची इच्छा आहे, त्यांना कृपया शिकवायला पाहिजे पालकांनी, असं मला मनोमन वाटतंय. सो पहिली अट काय, तर 8 लाखापेक्षा कमी इन्कम असला पाहिजे मुलींना तुमच्या पालकांचा. दुसरी अट काय याच्यामध्ये, तर तुम्हाला ट्युशन फीस प्लस एक्झाम फीस माफ होणार आहे आणि डेव्हलपमेंट फीस जी आहे 10% ती भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही म्हणाल की सर मेसचं काय, हॉस्टेलचं काय, हे पहा, तुम्ही कुठलं जरी शिक्षण घेतलं तरी ज्या शहरात तुम्ही राहणार आहेत तिथं हॉस्टेल आणि मेस ह्याची फीस तर तुम्हाला स्वतः भरावी लागेल ना, तेवढं शासन नाही करणार बाळांनो. तुम्हाला एवढे सगळे जर तुम्हाला 80 ते 90% फीस माफ होते, तर हॉस्टेल आणि मेसची फीस जी आहे ती मात्र तुम्हाला भरावी लागणार आहे. आता मुलींसाठी हे झालं गर्ल्स फ्री एज्युकेशन पॉलिसी. पण याच्यामध्ये थोडंसं मुलांना डाऊट आहे, की मुलांना काय वाटतंय, सर मुलींनाच का बरं अशा सवलती आहेत, आम्ही काय करायचं, आम्हाला का बरं अशी सवलत नाही, आम्ही का 1.5 लाख फीस भरायची. एक तर सांगतो तुम्हाला की बॉईज एज्युकेशन पॉलिसी काय आहे, तर बॉईज एज्युकेशन पॉलिसी अशी गव्हर्नमेंटने कुठली अनाऊन्स केली नाही. परंतु तुम्ही जर थोडंसं डोकं लावलं, एकतर तुम्ही जर कॅटेगरी स्टुडंट असाल, कॅटेगरी स्टुडंट म्हणजे कुठले, SC किंवा ST, तर तुम्हाला जवळपास 0 फीस आहे, तुमच्या फीसचा तर विषयच नाही. परंतु NT OBC असेल तरी पण 50% आहे. 50% फीस तुम्हाला रिटर्न येते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 50% फीस काय होते, रिटर्न येते. आता हे झालं कॅटेगरी स्टुडंट बद्दल. पण मग जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी स्टुडंट आहेत, ज्यांना कॅटेगरी नाही आहे, नॉन रिझर्व्ड आहेत, त्यांनी काय करायचं, तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्यासाठी सुद्धा हे इन्कम सर्टिफिकेट खूप खूप महत्त्वाचं ठरणार आहे. दिस इज युअर लॉटरी, गोल्डन तिकीट आहे तुमच्यासाठी. दिस इज युअर लॉटरी. का बरं मी लॉटरी म्हणत आहे, त्याचं कारणच एक आहे, कारण तुम्ही जर हे इन्कम सर्टिफिकेट तुमच्या जवळ ठेवलं आणि डॉक्युमेंट्सच्या अपलोडिंगच्या वेळी हे जर तुम्ही अपलोड करताय, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काही स्कीम आहेत त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येईल. जसं की पहा इथं एक आहे TFWS. आता हे TFWS काय आहे ते सांगतो. वेवर स्कीम. मित्रांनो TFWS काय आहे, तर ट्युशन फीस वेवर स्कीमचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता ओपन कॅटेगरी स्टुडंट. आता याच्या 5% सीट प्रत्येक कॉलेजला रिझर्व्ड आहे, लक्षात घ्या, प्रत्येक कॉलेजला याच्या 5% सीट रिझर्व्ड आहे. आणि कुठल्या विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट घेता येतो, तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत. फॉर एक्झाम्पल जर त्या कॉलेजचा कट ऑफ 92 असेल, 92 पर्सेंटाईल, ठीक आहे, तर साधारणतः याचा कट ऑफ TFWS चा असतो 96 किंवा 96 पर्सेंटाईल. सो
4% जवळपास डिफरन्स तुम्हाला कशामध्ये दिसेल, TFWS मध्ये, म्हणजेच जनरल कट ऑफ जो असेल त्याच्यापेक्षा 2-4% तुम्हाला कट ऑफ जास्त दिसेल TFWS चा. परंतु या ट्युशन फीस वेवर स्कीम मध्ये सुद्धा तुम्हाला जसं मुलींना 80-90% फीस माफ होते, तसंच तुम्हाला ट्युशन फीस वेवर स्कीम मध्ये सुद्धा ट्युशन फीस जी आहे ती माफ होते आणि तुमचा बऱ्यापैकी बेनिफिट होऊ शकतो. अतिशय कमी फीसमध्ये तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होऊ शकतं. जर 1.25 लाख फीस असेल तर लाख रुपये तुमचे माफ होणार आहेत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल चांगलं आहे, ओपन कॅटेगरी स्टुडंट आहेत, त्यांना माझी विनंती असेल की तुम्ही थोडंसं चेक करा की तुम्हाला TFWS चा चान्स घेता येईल. परंतु TFWS साठी सुद्धा तुमच्याकडं इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे, कारण इथं सुद्धा तुमचा पालकाचा इन्कम 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. ओके, सो इट इज ऑल्सो नेसेसरी. त्यानंतर ज्यांना पर्सेंटाईल कमी आहे, ओपन कॅटेगरी स्टुडंट आहे, त्यांना इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट लागेल किंवा EBC आहे जी की तुम्हाला महाडीबीटी मधून ती सुद्धा तुम्हाला 50% रिफंड देऊ शकते फीसमध्ये. याच्यासाठी सुद्धा इन्कम सर्टिफिकेट जे की लेस दॅन 8 लाख आहे ते आवश्यक आहे मित्रांनो. मग तुम्ही विचार करा की या सगळ्यामध्ये जर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट जवळ असेल तर तुमची कितीतरी फीस वाचत आहे मुलांची सुद्धा. सो मुलांना असा विचार करू नका की मुलींना सवलत दिली गेली आणि आम्हाला नाही दिली. तुमचं सुद्धा पर्सेंटाईल चांगला असेल किंवा EWS सर्टिफिकेट असेल किंवा EBC तुम्हाला महाडीबीटी मधून मिळत असेल, तुमच्याकडं पालकाचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे, ही पहिली अट आहे याच्यातली फक्त. आणि दुसरी, TFWS साठी मात्र तुमच्याकडं पर्सेंटाईल चांगलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, काही पालकांचं इन्कम या वर्षीचं जर समजा 8 लाखा म्हणजे फायनान्शियल इयर मागचं 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आणखी एक करता येतं, 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट काढा. मागील 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जर काढलं तर ते 24 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजे जरी या वर्षीचं 10 लाख असेल तरी मागच्या वर्षीचं 6 लाख असेल किंवा त्याच्या अगोदर जर 7 लाख असेल तर ॲव्हरेज तुम्हाला 24 लाखच्या आत जर म्हणजे 24 लाखाच्या आत येतं हे, तर तुम्हाला अवश्य त्याचा लाभ घेता येतो. अजून TFWS साठी किंवा कुठल्याही या बेनिफिटसाठी आवश्यकता आहे इन्कम सर्टिफिकेट 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. चलो, आता जे कॅटेगरी स्टुडंट आहेत, कॅटेगरी स्टुडंटकडे काय काय असलं पाहिजे, तर तुम्ही फॉर्म भरताना मित्रांनो तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्या जवळ असलं पाहिजे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे मित्रांनो, OBC असेल NT असेल त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे. इन्कम सर्टिफिकेट काही कॅटेगरीसाठी आवश्यकच आहे, विजे वगैरेसाठी. त्यानंतर जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल, खास स्पेशल बेनिफिट काय असेल तर मेडिकल सर्टिफिकेट त्याचं तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही जर डिफेन्सशी रिलेटेड पॅरेंट्स तुमचे असतील, सर्व्हिसमध्ये असतील किंवा रिटायर्ड असतील तर त्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत डिफेन्स रिलेटेड पालकाचे पॅरेंट्सचे ते तुमच्याकडे असले पाहिजेत. आणि कॅटेगरी स्टुडंटकडे हे डॉक्युमेंट्स असल्याशिवाय फॉर्म भरायचा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, त्यांना त्या रिसिप्ट वगैरे जे आहे तुम्ही तिथं जाऊन चेक करा, जे स्क्रुटनी सेंटर्स आहे तिथं, की किती दिवसापर्यंत तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी तिथं द्यावं लागेल. साधारणतः कॅप राऊंड प्रोसेस संपायच्या आत, 4थ्या कॅप राऊंडच्या आत तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यावेच लागतील मित्रांनो. जर तुम्ही याच्यापैकी एखादं सर्टिफिकेट नाही देऊ शकलात तर तुमचं ॲडमिशन ओपन कॅटेगरीतून धरलं जातं. तुमचं ॲडमिशन हे त्या कॅटेगरीच्या कट ऑफनुसार किंवा जे काही तुम्ही मेन्शन केलेले डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यानुसार न होता तुमचं ॲडमिशन ओपन कॅटेगरीमधून होतं. मग ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला काढायची, हे सगळे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असले पाहिजेत असं मला म्हणून वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे बोलतोय, खास करून जे गर्ल्स आहेत आणि जे ओपन कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांना ह्या गोष्टीचा बेनिफिट घ्यायचा आहे. इन्कम सर्टिफिकेट जवळ असल्याशिवाय फॉर्म अपलोड करू नका, फॉर्म पूर्ण भरू नका. कारण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील आणि एक इन्कम सर्टिफिकेट जे की 8 लाखापेक्षा कमी आहे, तुमच्या जे स्वर्णिम भविष्य आहे त्याच्यामध्ये जे पालकांची ओढाताण होते, आर्थिक ओढाताण, ती वाचवणार आहे. खूप कमी फीसमध्ये तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी आहेत मित्रांनो, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की फॉर्म भरताना कुठल्याही स्पेलिंग मिस्टेक करायच्या नाहीत. व्यवस्थित फॉर्म भरा, जी इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट भरा. कारण तुमचा डाटा परत ग्रॅव्हियन्समध्ये चेक करणं वगैरे होतं, पण जर एखादी चूक तुमची तशीच राहिली तर पुढं तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. सो सगळे डॉक्युमेंट्स अगोदर जवळ ठेवा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा. अजूनही तुमच्याकडे 5-6 दिवसाचा वेळ आहे. भेटूया अशाच
नवीन व्हिडिओसह तुम्हाला जे की इन्फॉर्मेटिव्ह असतील, अजून कुठल्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा अवश्य सांगा. कारण ही माहिती इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा इतर कुठले डॉक्युमेंट्स असतील ते तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरणं हे मूर्खासारखं ठरेल. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आता असणार आहे ती म्हणजे तुमची कॉलेज लिस्ट, प्रेफरन्स लिस्ट. त्यावरती आपला पुढचा व्हिडिओ लवकरच येतो आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी ज्या पण काही प्रेफरन्स लिस्ट असतील त्या बनवताना जर तुमची चूक झाली तरीसुद्धा तुम्हाला त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतील. आणि कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला कुठल्या ब्रँचेस आहेत किंवा कॅप राऊंड प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स लिस्ट भरायची आहे त्याची इत्यंभूत माहिती मी पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. थँक्यू.